नमस्कार, रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत। आज मी घरातील मसाल्यांपासून अगदी हॉटेलसारखं चमचमीत असं सुकं चिकन कसे बनवायचे आहे ते या रेसिपीमध्ये सांगणार आहे, तर ही रेसिपी शेवटपर्यंत पहा। आता सुकं चिकन बनवण्यासाठी 1 किलो चिकन घेतलेलं आहे। ते चांगलं 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये काही मसाले टाकून घ्यायचे आहेत मॅरिनेशन करण्यासाठी। तर 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे। आता पाऊण चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे। त्यामध्ये पाऊण चमचा होममेड मसाला टाकलेला आहे। अर्धा चमचा चिकन मसाला टाकलेला आहे। 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि काही खडे मसाले, मिरच्या, तमालपत्र, लवंग 2, मिरी 2, स्टार फूल आहे ते 2 टाकलेले आहेत आणि दालचिनी। अशा पद्धतीने खडे मसाले टाकून घेत आहे। त्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे। थोडं लिंबू जास्त अजून टाकलं तरीही चालतं, कारण चिकनला लिंबू टाकल्यानंतर वेगळीच चव येते। सर्व मसाले चिकनला लावून घ्यायचे आहेत। हातानेच ती प्रोसेस करायची आहे। हाताने चांगलं चोळलं जातं। हे बघा, अशा पद्धतीने चांगलं चोळत राहायचं आहे आणि सर्व चिकनला मसाले लावून घ्यायचे आहेत। त्यानंतर ते चिकन 15 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण एका बाउलमध्ये काही मसाले घ्यायचे आहेत। तर 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे। 1 चमचा होममेड मसाला घेतलेला आहे। अर्धा चमचा चिकन मसाला घेतलेला आहे आणि 3 चमचे धने पावडर घेतलेली आहे। यामध्ये धने पावडर जरा जास्त घ्यायचे आहे। त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून त्याचा एक घोळ तयार करायचा आहे। पातळशी अशी पेस्ट तयार करायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने पाणी टाकून पातळशी अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता हा मसाला चांगला मुरून द्यायचा आहे। तोपर्यंत आपण गॅसवर मी एक निर्लेपचं भांडं ठेवलेलं आहे। त्यामध्ये 4 चमचे तेल ओतून घेतलेले आहे। तेल भरपूर लागतं आपल्याला चिकनला, कारण चिकन हे आपण सुक्कं करत आहोत, त्यामुळं तेल भरपूर वापरायचं। त्यानंतर तेल तापत आहे। तेल तापल्यानंतर त्यामध्ये असा बारीक असा चिरलेला कांदा टाकायचा आहे। कांदा अगदी बारीक चिरून टाकायचा आहे। तोही परतून घ्यायचा आहे। चांगला थोडा गोल्डन कलर येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर 2 चमचे आला लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे। तीही चांगली परतून घ्यायची आहे। चांगले 1-2 मिनटं परतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकायची। तीही चांगली परतून घ्यायचं आहे। जरा तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। तेही 2-4 मिनटं चांगलं झाकून परतून घ्यायचं आहे। मसाला परतला आहे आणि आपण आता मगाशी बाउलमध्ये मसाला पाणी टाकून जो घेतला, पातळशी पेस्ट केली, ते आता टाकून घेतलेली आहे। तेही 2-3 मिनटं चांगलं शिजून द्यायचं आहे। मसाला चांगला शिजला ना, मग ते हे बघा, त्याच्यानंतर मग ओलं खोबरं, थोडीशी तीळ ह्यांची आणि काजू ह्यांची पेस्ट टाकलेली आहे। तेही चांगली परतून घ्यायची आहे। 1-2-3 मिनटं चांगले परतून घ्यायचे झाकून लावून, म्हणजे मसाल्याला अगदी तेल सुटतं। हे बघा, आणि त्यानंतर मग आपण मॅरिनेशन केलेलं चिकन टाकायचं आहे।
तेही चांगलं परतून घ्यायचं आहे. चांगलं परतून घ्यायचं आहे चिकन. त्याला चांगले 2-3 मिनटं चांगलं परतून घेतलेले आहे. त्यामध्ये 1 चमचा परत मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं आपण चिकन ठेवलं होतं त्यामधलं पाणी टाकलेलं आहे. मसाल्याचंच पाणी आहे. आता एवढ्या पाण्यातच एवढ्या ह्याच्यातच आपल्याला चिकन शिजून घ्यायचं आहे. चिकन शिजताना त्याचे अंगचं पाणी चांगलं सुटतं, त्यामुळे चिकन शिजलं जातं. हे बघा, अशा पद्धतीने चिकन चांगलं शिजलेलं आहे. अगदी सुक्कं आणि चमचमीत झालेलं आहे. किती मस्त झालेलं आहे चिकन, हॉटेलसारखं. आता बाउलमध्ये काढून घेऊया. आता हे आपण हॉटेलसारखं अगदी चमचमीत चिकन घरी साधं आणि सोप्या पद्धतीत आणि मसाले पण अगदी कमी, इतकं त्याला काही वेगळं असं करायची गरज नाही आणि चवीला तर अप्रतिम लागतं. घरातील सर्व मंडळींना आवडेल असं इतकं सुंदर चिकन बनलेलं आहे. आता हेच आपण हॉटेलमध्ये गेलो तर किती पैसे पण मोजावं लागतात तेवढे, पण घरच्या घरी पण अगदी छानपैकी आपण सुकं चिकन अगदी अर्ध्या तासात घरच्या घरी करू शकतो. त्यानंतर त्याला गार्निश केलं तर किती छान डिश दिसते. अशा पद्धतीने आपण सुकं चिकन अगदी हॉटेल टाईप्स घरच्या घरी किती मस्त असं बनवू शकतो. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तसेच कमेंट्स बॉक्समध्ये ही रेसिपी कशी वाटली तर